आज आषाढी पौर्णिमा आहे. या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असंही म्हणल्या जाते. गुरु शिष्य परंपरा 2500 वर्षापासून येत आहे. आजच्या पौर्णिमेपासूनच गुरुपौर्णिमा ही सुरुवात झालेली आहे. गुरु शिष्य परंपरा भगवान बुद्धाच्या काळापासून. याच्यामध्ये बुद्धाला, धम्माला आणि संघाला. बुद्ध म्हणजे समयक समबुद्ध, धम्म म्हणजे भगवंताचे विचार आहेत, ते आपल्यासाठी आहेत, ते आचरणात आणण्यासाठी आहेत, संकल्प करण्यासाठी आहेत, धम्म समजून घेण्यासाठी आहे. धम्म खूप मोठा आहे. समजून ज्याला जेवढा समजेल तेवढाच धम्म आहे. कोणाला कमी समजेल कमीच आहे, जास्त समजेल जास्तच आहे. धम्म खूप मोठा आहे. भगवंतानी ज्याला जसा समजेल तशा पद्धतीत धम्म सांगितलेला आहे. आणि संघ, संघ म्हणजे भगवंताचा भिक्खू संघ, धम्माला समोर घेऊन जाणारा हा संघ. भगवंताच्या संघाला दान देण्याची परंपरा 2500 वर्षापासून आलेली आहे. मोठमोठे राज्ये भगवंताला खूप दान दिलेलं आहे त्यांनी, राजांनी. आणि आता पण शिलालेख त्यांचे सापडत आहेत. आता पण खूप राज्य दान देतात. इतर देशांमध्ये, आपल्या भारतामध्ये तेवढं देत नाहीत, विदेशामध्ये खूप दान देतात. भगवंताला दान, अन्नदान, विहारदान, भिक्खू संघाला भोजनदान, भिक्खू संघांना वस्त्रदान, भिक्खू संघाला पादुकादान, भिक्खू संघाला औषधी दान, असं आपल्या इच्छेप्रमाणे जे दान देता येईल ते देत चलायचं. भगवंताला सर्वात अगोदर एका ग्वाल्याने भगवान बुद्धाला गवताचं दान दिलं होतं. कारण खूप पाऊस चालू होता आणि वर्षावासामध्ये खूप पाऊस चालू असतो, म्हणून ते खाली गवत आथरून त्याच्यावर बसण्यासाठी भगवंताला सगळ्यात अगोदर गवत दान दिलेलं आहे. तर भगवंताच्या धम्मामध्ये दानाला खूप महत्त्व आहे. आणि आपल्याला भगवान बुद्धाचा धम्म समोर घेऊन जाण्यासाठी आपण दान दिलं पाहिजे. प्रत्येकाने दान दिलं पाहिजे, प्रत्येकाने सहाय्य केलं पाहिजे. तरच आपण म्हणतो ना, आणि बाबासाहेब पण म्हणत होते भारतमय बौद्ध करीन, आणि आपण पण म्हणतो कधी कधी भारतमय बौद्ध झालाच पाहिजे. जर भगवान बुद्धाचा संघच नसेल तर भारतमय बौद्ध कसा होऊ शकेल? त्याच्यामुळं आपण वेळात वेळ काढून बुद्धविहाराला गेलं पाहिजेत. एक दिवस सुट्टी घेतली पाहिजेत. जसे की तुम्ही हिंडायला फिरायला सुट्टी घेता, तशी एक दिवस ठरवा, तुमच्या मुलांना बुद्धविहाराकडे घेऊन जा आणि या वर्षावासामध्ये संकल्प करा. व्यसनमुक्तीची संकल्पना करा. खानपानाची संकल्पना करा. हा धम्म संकल्पाचा आहे, संकल्प करण्याचा आहे, पालन करण्याचा आहे. असा हा धम्म आहे. धम्म समजून घ्या प्रत्येकाने आणि धम्माचे पालन करा.